लाडक्या बहिणींना संक्रांतीला बोनस वाटप होणार। नमस्कार, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। मकर संक्रांतीला सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये बोनस वाटप होणार, सर्वात मोठी घोषणा। नमस्कार, आज तारीख आहे 19 डिसेंबर। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर या ठिकाणी बघा अपडेट काय आहे। सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजना मकर संक्रांत 3000 बोनस मिळणार। एक्झॅक्टली ही न्यूज काय आहे, संपूर्ण अपडेट सांगणार आहे। लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट मिळणार। सर्व लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरणाऱ्या सर्व महिलांना हे गिफ्ट मिळणार आहे। सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, संक्रांती आधी मिळणार सर्व महिलांना 3000 रुपये। सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी बातमी या ठिकाणी व्हायरल होत आहे। त्यानंतर बघा डिसेंबर महिना तसेच जानेवारीचा हप्ता संक्रांती अगोदरच तुम्हाला जमा होणार आहे। सर्वात मोठी अपडेट। तसेच सर्वात मोठी अपडेट ही आहे, ज्या ज्या महिलांनी अर्ज केले होते सर्वच महिलांना म्हणजे सर्वच बहिणींना लाभ मिळणार आहे। या ठिकाणी बघा सध्या अर्ज केलेला सर्वच बहिणींना लाभ मिळणार आहे। याचा अर्थ असा आहे की बघा जवळपास 2.5 कोटी म्हणजे एक जवळपास 2.5 कोटी महिलांना आता हे पैसे मिळणार आहेत। सर्वात मोठी अपडेट। तुम्हाला बघा पाठीमागच्या वेळेस भाऊबीजच्या वेळेस बोनस वाटप करण्यात आलेला होता, त्याच प्रकारे आता तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुद्धा म्हणजे संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने सुद्धा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही साम टीव्ही वरती दाखवण्यात आलेली ही बातमी आहे। या ठिकाणी बघा साम टीव्ही वरती ही न्यूज दाखवण्यात आलेली आहे। सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता महायुतीचे सरकार गिफ्ट देणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, संक्रांतीचा बोनस वाटप होणार आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने। तसेच बघा दिवाळी भाऊबीज म्हणून तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता ऍडव्हान्स दिला होता, तसेच आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता या ठिकाणी बघा मकर संक्रांतीला देण्यात येणार आहे, एक साथ देण्यात येणार आहे अशी अपडेट समोर येत आहे। या ठिकाणी बघा साम टीव्हीची ही बातमी आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे, संक्रांती आधी मिळणार 3000 रुपये। सूत्रांची माहिती बघा, संपूर्ण अपडेट या ठिकाणी पहा। सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे। तसेच या ठिकाणी बघा डिसेंबर जानेवारीचा हप्ता संक्रांती आधी मिळणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। याचा अर्थ असा आहे की डिसेंबरचे पैसे तसेच जानेवारीचे पैसे तुम्हाला एक साथ दिले जाणार आहेत। सर्वात मोठी अपडेट, सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर समोर आलेली आहे। त्यानंतर बघा संक्रांतीला फडणवीस सरकार देणार गिफ्ट। तुम्ही ही साम टीव्हीची व्हायरल न्यूज तर पाहिलीच असेल। या ठिकाणी बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे, संक्रांतीला फडणवीस सरकार गिफ्ट देणार। या ठिकाणी बघा कोणतीही फेक बातमी नाहीये, कारण की ही न्यूज टीव्ही चॅनलवरती दाखवण्यात आलेली आहे। साम टीव्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, साम टीव्ही या चॅनलवरती ही बातमी दाखवण्यात आलेली आहे। संक्रांतीला फडणवीस सरकार देणार मोठं गिफ्ट। सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर। लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर। ही ओरिजिनल अपडेट आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साम टीव्ही, लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार। कालच ही न्यूज व्हायरल झालेली आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलेच असेल। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की आता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, थेट 3000 खाते देणार आहेत। त्यामुळे बघा तुमची पाठीमागच्या वेळेस रक्षाबंधन गोड झालं, भाऊबीज त्यानंतर गोड झाली, त्यानंतर आता सर्व लाडक्या बहिणींची मकर संक्रांत म्हणजे संक्रांतीचा जो सण आहे जानेवारी महिन्यामधला, तो सुद्धा सर्व लाडक्या बहिणींचा गोडच होणार आहे। महायुती सरकार तुमचं गोड करणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तर या ठिकाणी बघा आता महत्वाचा मुद्दा आहे की पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळतील, संक्रांतीच्या दिवशी मिळतील का त्याच्या अगोदर मिळतील, सर्व माहिती सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। त्यापूर्वी बघा सर्व लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी ओरिजिनल अपडेट घेऊन आलेलो आहे। सर्वात अगोदर आपण ही अपडेट युट्यूब वरती देत आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। त्यानंतर बघा डिसेंबर जानेवारीचे हप्ते तुम्हाला संक्रांती आधी मिळणार। या ठिकाणी तुम्ही न्यूज पाहू शकता, लाडक्या बहिणींना या ठिकाणी थेट 3000 रुपये देण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट, डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकत्र देण्यात येणार आहे। याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी बघा डिसेंबर महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये अधिक जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे मिळून तुम्हाला थेट 3000 रुपये देण्यात जाणार आहेत बोनसच्या स्वरूपात। म्हणजे हा जो बोनस असणार आहे संक्रांतीचा बोनस असणार आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व बहिणींची संक्रांत गोड व्हावी या उद्देशाने सरकार तुम्हाला हे पैसे देणार आहे, एकत्र पैसे देणार आहे। लाडकीला मिळणार 3000 रुपये। या ठिकाणी तुम्ही ही व्हायरल न्यूज बघा, संक्रांती आधी मिळणार 3000 रुपये। या ठिकाणी बघा या न्यूज मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की संक्रांतीच्या अगोदर
म्हणजे आता एक्झॅक्टली तुम्हाला संक्रांतीच्या अगोदर कधी मिळतील, तर या ठिकाणी बघा संक्रांतच्या 3 दिवस किंवा 4 दिवस अगोदर तुम्हाला हे पैसे मिळतील. संक्रांतीच्या 3 ते 4 दिवस अगोदर, कारण की सर्व महिलांना बाजार वगैरे करावा लागणार आहे सणानिमित्ताने, त्यामुळे त्यांना पैसे हे अगोदरच दिले जातील. एक साथ 3,000 रुपये देणार, कारण की जेणेकरून त्यांचा जो सण आहे म्हणजे संक्रांतीचा सण आहे संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांनी जल्लोषामध्ये साजरा करावा, या उद्देशाने सरकार तुम्हाला संक्रांतीच्या वेळेस पैसे देणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये महायुतीचं सरकार देणार आहे. सर्वात मोठी अपडेट. तसेच बघा लाडकीला मिळणार 3,000 रुपये. त्यानंतर बघा डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहेत. त्यामुळे बघा तुमची यावेळीचा जो संक्रांतीचा सण आहे सर्व लाडक्या बहिणींचा तो अतिशय जल्लोषामध्ये साजरा होणार आहे, अशी अपडेट समोर येत आहे. तसेच या ठिकाणी बघा भरपूर दिवस झालं एक व्हायरल न्यूज चालू होती की या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार हे तर कन्फर्म झालेलं आहे. 3.25 कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर गेलेला आहे, अशी सुद्धा बातमी समोर येत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा आणि सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी देतोय की बघा सध्या जेवढ्या बहिणींनी अर्ज केलेला आहे सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार लाभ, अशी अपडेट आहे. म्हणजे सर्वच, एकही महिला या योजनेमधून वंचित राहणार नाही. सर्वच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. ज्यांचा फॉर्म मंजूर आहे आणि ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले होते अशा तर सर्वांनाच मिळणार आहेत. परंतु ज्या महिलांनी नवीन अर्ज केले होते आणि त्यांचा अर्ज मंजूर झालाय अशा सुद्धा बहिणींना पैसे हे मिळणारच आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना अपात्र महिलांचे या ठिकाणी बघा अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नाहीत. म्हणजे बघा पाठीमागच्या वेळेस न्यूज व्हायरल होत होत्या की अर्जांची पडताळणी होणार, छाननी होणार, अशा प्रकारच्या सतत बातम्या व्हायरल होत होत्या. त्या संदर्भात सुद्धा आता अपडेट समोर आलेले आहे. अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणताही आदेश नाहीये किंवा कोणताही शासन निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोणताही अर्ज बाद होणार नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. असा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्वच बहिणींना पैसे मिळणार आहे. तसेच बघा ज्या महिला नव्याने अर्ज करणार आहेत म्हणजे नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. म्हणजे बघा ज्या महिलांनी लेट फॉर्म भरला होता अशा महिलांचे अर्ज सध्या आता चेकिंग मध्ये आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता ते अर्ज चेकिंग होतील आणि लवकरच ते अर्ज सुद्धा मंजूर होतील. आणि ज्यांचे अर्ज म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील अशा सर्वच महिलांना आता मकर संक्रांतीचा बोनस मिळणार आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुपर हिट झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार आता सर्व लाडक्या बहिणींना खुश करणार आहे. त्यांना मकर संक्रांतीला बोनस वाटप करणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्वात मोठी अपडेट. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. सर्व लाडक्या बहिणींचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. सर्व महिला खूप जास्त प्रमाणामध्ये खुश आहेत. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींना आता हे पैसे मिळणे फिक्स आहे. आता त्यानंतर महत्वाचा मुद्दा उरतो की 2100 रुपयाचा जो निर्णय आहे तो कधी होणार आहे. तुम्हाला 2100 रुपये कधीपासून मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींची संक्रांत तर गोड होणार. तुम्हाला 1500 अधिक 1500 तर मिळणार. परंतु तुम्हाला 2100 कधी मिळणार ते पण सांगतो. तर आतापर्यंत बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 5 हप्ते जमा झालेले आहेत. डिसेंबर हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे. त्यापूर्वी बघा हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता 1400 कोटी रुपयाचा निधी वाटप केला जाणार आहे तुम्हाला संक्रांत बोनसच्या स्वरूपात. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 1400 कोटी रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात वाढीव रक्कम बाबत निर्णय होणार आहे. बघा तुम्हाला पाठीमागे घोषणा करण्यात आली होती की 1500 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला थेट 2100 रुपये देणार आहे महायुती सरकार. तर आता बघा 2100 रुपयाचा जो निर्णय आहे तो मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात याच्याबाबत निर्णय होणार आहे. तुम्हाला बघा मार्च महिन्यापासून 1500 ऐवजी 2100 रुपये मिळतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्व लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापासून 1500 ऐवजी 2100 रुपये मिळतील असा सर्वांचा अंदाज वर्तवला जात आहे. मार्च ते एप्रिल महिन्यापासून त्यावेळेस निर्णय होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा सर्व लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे महायुती सरकार. आता सर्व लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे आणि ही अपडेट आपण युट्यूब वरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उरतो की कोणत्या बँक अकाउंट मध्ये सर्वात अगोदर पैसे येतील. म्हणजे हा जो बोनस वाटप होणार आहे तर या ठिकाणी बघा सर्वात अगोदर पैसे जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिले असेल तर त्या बँकेत येतील, कारण की तुमचं आधार कार्ड त्या बँकेसोबत ऑटोमॅटिकली लिंक केलेलं आहे. तसेच बघा तुमचं इतर कोणत्याही तुम्ही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, SBI असेल, बँक ऑफ बरोडा असेल, कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, तुमचं जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे तर तुम्हाला हा बोनस 100% मिळणार आहे.
आहे आणि सर्वात महत्वाची मुद्दा, या योजनेमधून एकही महिला वंचित राहणार नाही. सर्व महिलांना संक्रांतीचा बोनस दिला जाणार आहे, संक्रांतीचा बोनस. ठीक आहे. त्यानंतर बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये संक्रांतीचा बोनस वाटप केला जाणार आहे. 36च्या 36 जिल्ह्यातील महिलांना हा बोनस मिळणारच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.